पैठण तालुक्यातील पारुंडी येथील शेतकरी परमेश्वर नलावडे यांचे कुटुंब आज घडीला 260 भाकड आजारी अनाथ जनावरांना पारसनाथ गोशाळा येथे सांभाळ करत आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी। भीषण दुष्काळात माणूस आणि जनावरांपुढे खाण्यापिण्याचे संकट उभे असताना शेतकरी परमेश्वर नलावडे हे स्वखर्चाने निस्वार्थ वृत्तीने मुक्या जनावरांचा सांभाळ करतात। नलावडे कुटुंबाला वारकरी कुटुंब म्हणून पारुंडी शिवारात ओळखले जाते। 2012 पासून हे कुटुंब पारुंडी शिवारात पारसनाथ गोशाळा चालवतात। सुरुवातीला 16 जनावरे ह्या गोष्ट होती, आता त्याची संख्या 260 वर जाऊन पोहोचली आहे। त्यांच्या या प्रयत्नामुळे दुष्काळात मुक्या जनावरांना हक्काचा निवारा मिळालाय। या जनावरांना दिवसाकाठी 2.5 टन चारा लागतो। ऊस, वाढे, भुसा, सोयाबीन, तूर, चना, ज्वारी, बाजरी, कडबा आदी प्रकारचा चारा जनावरांना दिवसातून 3 वेळा दिला जातो। साधारण दररोज 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो। फक्त शेतीवर सर्व कुटुंब अवलंबून असताना हे कुटुंब स्वतः खर्च करतात। गोशाळेत आज घडीला 260 जनावरे आहेत। बहुतांश गायी कत्तलीसाठी जात असताना सोडून घेतल्या आहेत। पैठण तालुक्यातील पोलिसांनी पकडलेली 60 जनावरे न्यायालयाने सांभाळण्यासाठी या गोशाळेत पाठवली आहे। तर चाऱ्याअभावी शेतकऱ्यांनी आपली जनावरे या ठिकाणी आणून सोडली आहे। यासह अनाथ जनावरांचा यात समावेश आहे। जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो याप्रमाणे परमेश्वर नलावडे यांचे सेवाभावी काम सुरू आहे। शासनाची कुठलीही मदतीविना गेली 7 वर्षांपासून ही गोशाळा सुरू आहे। पहाटे 5 वाजेपासून गोसेवेत असलेले नलावडे रात्री निद्रस्त होतात। कुटुंबातील 2 मूल, 2 सुना, पत्नी व 7 ते 8 मजूर या गोशाळेत काम करत आहेत। यंदाच्या दुष्काळाने चाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे। 8-10 दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक राहिला आहे। चाऱ्याची किंमत दुप्पट तिप्पट वाढली आहे। पैशाची मोठी अडचण आहे। न्यायपालिकेने जसे पकडलेले जनावरे गोशाळेत पाठवली त्याप्रमाणे चाऱ्याची देखील मदत करावी। शासनाने गोशाळेत चारा छावणी सुरू करावी। दानशूर व्यक्तींनी या गोशाळेला मदत करावी अशी अपेक्षा पारसनाथ गोशाळेचे अध्यक्ष परमेश्वर नलावडे यांनी व्यक्त केली आहे। गेले अनेक वर्षापासून जे शेतकऱ्यांनी कत्तलीच्या जाणाऱ्या गायी विकल्या आणि त्या गायी आपण सोडून घेतल्या, या ठिकाणी गायी सोडून घेत असताना खूप कष्ट करावे लागले आणि त्यातल्या काही गायी वृद्ध, अपंग, आजारी असल्या कारणाने त्यांना जागेवर चारा द्यावा लागतो। गेली 2-4 वर्षापासून सततचा दुष्काळामुळे या ठिकाणी चाऱ्याचा आणि पाण्याचा मोठा अडचण आलेली आहे आणि आज रोजी आपल्या गोशाळेमध्ये 255च्या वर देशी गोवंश असल्या कारणाने दररोजचा चाऱ्याचा जवळपास 2-2.5 टन चारा या ठिकाणी लागतो आणि या शाळेला विशेष करून आजपर्यंत शासनाची कुठली मदत नाही। संस्थेचा आणि शासनाची मदत नसल्यामुळे खूप आज अडचणीत आहे। माझी नम्र विनंती आहे की चाऱ्यासाठी मदत करावी आणि या ठिकाणी जास्त करून वृद्ध, अपंग, आजारी अशाच गायी असल्या कारणाने या गोशाळेला कोणत्या प्रकारचं उत्पन्न नाही आणि काही 10-12 गायी दूध देतात, तेवढं दुधावर थोडाफार खर्च भागतो। बाकीचा दररोजचा खर्चाचं नियोजन करणं खूप कठीण चाललं।